नमस्कार सर्वांना, मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। आता भरपूर अशी ट्रेंडिंगमध्ये चाललेली एक फ्रॉक आहे। यूट्यूबवरती भरपूर अशा फ्रॉक मी बघितल्या आहेत, त्यामधली एक फ्रॉक मी शिवणार आहे। आता त्यासाठी मी इथे एक साडी घेतलेली आहे आणि अस्तरचा कपडा घेतलेला आहे। आता ही साडी म्हणत असाल तर मी मेशोवरून साडी घेतलेली आहे आणि अस्तर मी 3 मीटर अस्तर घेतलेला आहे। आता इथे मी 10 ते 12 वर्षाच्या मुलीचे फ्रॉक शिवणार आहे किंवा तुम्ही 14 वर्षापर्यंत सुद्धा हे मेजरमेंट घेऊ शकता। आता सर्वात आधी जो फ्रॉकचा टॉपचा भाग आहे तो कट करून घेणार आहे। त्यासाठी मग मी असा 4 फोल्ड मध्ये कपडा घेतलेला आहे आणि मला उंची किती लागणार आहे त्याप्रमाणे घ्यायचं। इथे मी तयार उंची मला 15 इंच पाहिजे, त्यासाठी मी 1 इंच कपडा वाढवून ठेवला आहे, म्हणजे 16 इंचचा मी कपडा घेतलेला आहे। आता शोल्डर बघा किती घ्यायचं। शोल्डर मी 6 इंच घेतलेला आहे आणि आर्महोल सुद्धा 6 इंच घेतलेला आहे। कपडा हा 4 फोल्डर मध्ये मी ठेवून घेऊन 10 इंच वरती ही घडी घालून घेतलेली आहे। शोल्डर 6 इंच, आर्महोल 6 इंच आणि छातीचा मी चौथा भाग 8.5 इंच घेतलेला आहे आणि शिलाई मार्जिन साठी 1.5 इंच, 8.5 आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन साठी। अशा पद्धतीने घेतल्यानंतर आर्महोल्स मध्ये गोलाकार देऊन घ्यायचा आणि कमरेच्या बाजूला मी पूर्ण जो कपडा आहे तो घेतलेला आहे, कारण मी चारही बाजूला टक्स घालणार आहे। तुम्हाला जर टक्स घालायचे नसतील तर तुम्ही कमरेच्या बाजूला 1 इंच कट करून घेऊ शकता क्रॉस मध्ये, पण मी इथं सेंटर मध्ये चारही बाजूला टक्स घालणार आहे, म्हणजे समोरच्या बाजूला 2 टक्स आणि पाठीमागच्या बाजूला 2 टक्स। त्यामुळे टक्स घातल्यानंतर ऑटोमॅटिक कमरेचा जो भाग आहे तो कमी होतो, त्यामुळे मी कमरेचा भाग हा कमी करत नाही, जसा आहे कपडा त्याचप्रमाणे घेत आहे। आता इथे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता। आता इथे गळा रुंदी मी 2.25 इंच वरती घेतलेला आहे आणि आर्महोल्स मध्ये 1 इंच वरती असा आकार देऊन घेतलेला आहे। तर यानंतर पाठीमागचा आणि पुढचा गळा जी उंची आहे ती सेपरेट करून घ्यायची। पुढचा गळा आहे तो मी 4 इंचचा घेतलेला आहे आणि पाठीमागचा गळा मी कमी घेतलेला आहे। पुढचा गळा अशा पद्धतीचा तयार करून घेतलेला आहे। आता यानंतर दोन्ही भाग सेपरेट करून घ्यायचे आणि मग गळा कट करून घ्यायचा। आता इथे थोडंसं कट करून ठेवते। आर्महोल्स मी बघू शकता बाहीच्या बाजूला कटिंग करून घेतलेला आहे आणि समोरचा एक भाग साईडला ठेवलेला आहे। आता पाठीमागचा भाग अशा पद्धतीने फक्त मी त्याला एक आकार देऊन घेत आहे, कारण नंतर मी हा भाग जोडल्यानंतर कट करणार आहे आणि इथं टक्स घालून घ्यायचे। अर्धा इंचचा टक्स घ्यायचा। पाठीमागचा गळा मी गोल ठेवलेला आहे, 4 इंच उंचीला घेतलेला आहे गळा। पुढचा सुद्धा 4 इंच घेतलेला आहे, फक्त थोडासा डिझाइन तयार करून घेतली आहे। आता अस्तरचे भाग आहेत ते मी कट करून घेतलेले आहे आणि दोन्ही बाजूला टक्सचे सुद्धा अशा पद्धतीने आकार देऊन घेतलेले आहे। आता यानंतर जो मेन आपल्याकडे कपडा आहे साडीचा त्या भागावरती हे भाग ठेवून कट करून घ्यायचे। आता इथे मी दोन्ही भाग अशा पद्धतीने कट करून घेतले आहेत, दोन्ही भाग, आणि फक्त आता अस्तरचा आपण जो भाग आहे त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची। जो मेन कपडा घेतलेला आहे तो सरळ बाजून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची। आता यानंतर बाही सुद्धा मी कट करून घेतल्या आहेत। बाहीची उंची आहे ती 4 इंच ठेवली आहे आणि छातीचा चौथा भाग 10 इंच रुंदीला कपडा घेतला होता। आता इथं बाही सुद्धा मी कशा पद्धतीने बनवल्या आहेत पुढे दाखवले आहे, व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। जो मेन कपडा आहे तो सरळ बाजून ठेवून घेतलेला आहे आणि अस्तरचा भाग त्याच्यावरती ठेवून शिलाई मारून घ्यायची आणि गळा जोडून घ्यायचा। आता घेरचा जेवढा कपडा तुम्हाला उंची लागणार आहे त्याप्रमाणे घेरचा कपडा कट करून घ्यायचा। याच पद्धतीने दोन्ही भाग जोडून घेतले, समोरचा भाग परतून घ्यायचा।
आता त्याच्यावरती एक टॉप सिलाई मारून घ्यायची। तुमच्याकडे जर लेस असेल तर तुम्ही लेससुद्धा जॉईन करू शकता, तुम्हाला आवडत असेल तर। आता इथं जो गळा जोडून घेतल्यानंतर एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आणि भाग तयार करून घ्यायचा। आता इथं पाठीमागच्या साईडला मी टक्ससुद्धा घालून घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही। जो पाठीमागचा भाग आहे तो मी तयार करून घेतलेला आहे। दोन्ही अशा पद्धतीने दोन्ही साईडला टक्स घालून घेतलेला आहे आणि एक्स्ट्रा जो कपडा होता तो कट करून घेतलेला आहे। दोन्ही भाग कट केल्यानंतर शोल्डर जोडून घ्यायचे। आता इथं मी शोल्डर जोडून घेते, म्हणजे इथं मी मेजरमेंट थोडं तुम्ही 12 ते 14 वर्षाच्या मुलीसाठी सुद्धा हे घेऊ शकता, त्याप्रमाणे मी घेतला आहे। शोल्डर जोडून घेतल्यानंतर बाही सुद्धा मी इथं जोडून घेणार आहे। आता बाही मी डिझाईनच्या तयार केल्या आहेत, त्याचा मी सेपरेट व्हिडिओ बनवला आहे, तो सुद्धा तुम्ही बघू शकता। आता इथं बाही तयार केल्या आहेत, आता इथे बघू शकता अशा पद्धतीचा मी बाहीला डिझाईन तयार केलेला आहे। 14x7चा असा कपडा घेतला, म्हणजे डबल फोल्डमध्ये, आणि इथं बघू शकता तुम्ही एक साईडनं प्लेट्स घालून घ्यायच्या। आता इथं 3 इंच कपडा घ्यायचा एका साईडला आणि हा 7 इंचचा कपडा 3 इंचच्या कपड्यापर्यंत कट करून घ्यायचा। आता त्याचा पूर्ण डिटेल्समध्ये मी व्हिडिओ अपलोड करणार आहे, तिथे तुम्ही जाऊन बघू शकता। म्हणजे मी कशा पद्धतीने बाही सुद्धा तयार केलेली आहे डिझाईनची। आता इथे मी थोडक्यात दाखवत आहे तुम्हाला। खूप ट्रेंडिंगमध्ये चालणारी बाही आहे। आता दोन्ही साईडला डबल फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आणि तुमच्याकडे जर लेस असेल तर तुम्ही लेससुद्धा जोडून घेऊ शकता। आता यानंतर दोन्ही साईडला प्लेट्स घालून घ्यायच्या आणि एका साईडला परतून प्लेट्स घालायच्या, म्हणजे दिसायला सुद्धा छान दिसेल। त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा। जर तुमच्याकडे लेस असेल तर तुम्ही एका साईडला लेस लावायची। आता इथे मी अशा पद्धतीने बाही तयार केल्यानंतर जे व्हाईट कलरचे बीड्स असतात ते मी इथं घेऊन त्याच्यावर ते पूर्ण जोडून घेत आहे। आता इथे तुम्ही बघू शकता मी दोन्ही ज्या प्लेट्स घालून घेतल्या आहेत त्या एका साईडला करून घेतल्या आहेत। आता ह्या बाही जोडायच्या कशा बघा, म्हणजे आपण एक नॉर्मल बाही तयार करतो त्या पद्धतीची बाही अगोदर तयार करून घ्यायची। सेंटरमधून दोन्ही साईडला कपडा सोडायचा आणि अशा पद्धतीने बाही जोडून घ्यायची। आता इथे सेंटरमध्ये बघू शकता मी थोडासा कपडा गॅप ठेवला आहे आणि मग त्यानंतर दुसऱ्या बाजूला सुद्धा अशा पद्धतीने शिलाई मारून घेत आहे। तर अशा पद्धतीने बाही तयार झालेल्या आहेत, पण थोडा कपडा हा सॉफ्ट असल्यामुळे खाली होत आहे, त्यामुळे तुम्ही एक्स्ट्रा जो खालच्या बाजूला आहे तिथे तुम्ही लेस लावून घेऊ शकता। म्हणजे दोन्ही प्रकारे तुम्ही अशा पद्धतीने बाही तयार करू शकता। इथे मी दुसरी बाही तयार करून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। म्हणजे पूर्ण तयार केल्यानंतर भरपूर अशी थोडी खाली होत होती, त्यासाठी मग मी असे जे पांढऱ्या कलरचे बीड्स असतात ते मी लावून घेतलेले आहे। तर याचा पूर्ण डिटेल्समध्ये व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड करणार आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। आता ह्या बाही जोडताना सुद्धा सेंटरमधून शोल्डरमधूनच जोडून घ्यायच्या, म्हणजे जे आपण डिझाईन तयार केली आहे ती व्यवस्थित शोल्डरवरती येते। दोन्ही साईडच्या बाही जोडून घेतल्या मी। आता इथं मी जे फ्रॉकला खालच्या साईडला फ्रिल जोडत आहे तो व्हिडिओ थोडासा डिलीट झाला असल्यामुळे पूर्ण व्हिडिओ दाखवू शकले नाही, पण मी तुम्हाला सांगते की 32 इंच मी उंचीला कपडा घेतला होता आणि रुंदीला म्हणत असाल तर मी जेवढा साडीमधला कपडा होता तेवढा मी घेतलेला आहे। आणि सेंटरमध्ये प्लेट्स घालून घेतल्या आहेत, अस्तरचा सुद्धा कपडा त्याला प्लेट्स घातल्या आहेत आणि दोन्ही साईडला भाग जोडून घेतले आहेत। त्यानंतर फिटिंग करून घेतली फ्रॉकची दोन्ही साईडनं आणि अस्तरचा भाग सुद्धा मी पूर्ण
फ्रिल वगैरे जोडून घेतलेला आहे। यानंतरचा मी जो व्हिडिओ घालणार आहे त्याचा पूर्ण डिटेल्समध्ये मी फ्रॉक अजून एक शिवणार आहे, ती पूर्ण डिटेल्समध्ये घालेन कारण थोडासा व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झालेला आहे। आता इथं अस्तरच्या बाजूला डबल फोल्ड करून शिवून घेतलेला आहे आणि पूर्ण मी 3 मीटर अस्तरसुद्धा वापरलेला आहे। फ्रॉकच्या खालच्या साईडला डबल फोल्ड करून तो भागसुद्धा जोडून घ्यायचा। फ्रिल हा उंचीला मी 32 इंच घेतला होता। रुंदीला कापडा तुम्हाला जेवढा फ्रिल हवा आहे तेवढा घेऊ शकता तुम्ही। तर अशा पद्धतीने फ्रॉक तयार झालेला आहे, बघू शकता। तर मैत्रिणींनो, साडीपासून अशा पद्धतीची मी फ्रॉक तयार केली आहे। व्हिडिओ आवडला लाईक शेअर नक्की करा आणि कशी वाटली फ्रॉक नक्की सांगा। बाहीसुद्धा तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीच्या डिझाईनच्या बाही तयार आहेत आणि सेंटरमध्ये मी एक लेस जोडला आहे, पाठीमागच्या साईडला नॉट जोडली आहे आणि त्याला लटकन बनवले आहेत। थोडासा व्हिडिओ मिस झाला आहे त्यामुळे पूर्ण व्हिडिओ दाखवू शकले नाही।